झालं वोटिंग झालं कधी काउंटिंग नाही होत ना. अच्छा अच्छा. हा कोण आहेत ना कुठं बसले ते. तुमचे पदाधिकारी मला माहित नाही कोण असेल तर वरती बोलवा त्यांना असं नको वाटायला. तुम्ही सेंटरला तुम्ही सेंटरला इकडे तुम्ही इकडे बसा तुम्ही इकडे जाऊन द्या एक जण इकडे या इकडे अखिल भाई तुम्ही इथे बसा नाही तुम्ही इकडे खुर्ची घ्या ही खुर्ची घ्या तिकडे तुम्ही सेंटरला आहे ना सेंटरच आहे ना ते तुम्ही या साईडला येता का नाही बस घ्या इकडे खुर्ची काळजी भाई आले सर्वजण. आपण निवडणुकीच्या सांगता आता थोड्याच वेळ प्रचाराची सांगता होईल. निवडणुकीला सुरुवात केल्यानंतर बऱ्याच जणांचा विशेषतः पत्रकार नाही त्याची कल्पना फारशी नव्हती की मी निवडणुकीला उभं राहत आहे आणि काहीतरी होईल मग तिकीट मिळणार नाही म्हणून उभं राहील तर असं काही मुळीच नव्हतं. मी 5 जून रोजी प्रचाराला सुरुवात केली होती. आज सांगायला हरकत नाही जो उत्स्फूर्तपणे माणसं जोडत आली परंतु निवडणुकीला उभं राहण्याचं निश्चित करण्यासाठी फार पूर्वीपासून आत्मविश्वास असावा लागतो आणि तो मी निर्माण केला अगोदर आणि खूप मिटिंग घेतल्या. मतदारांचा टक्का सुशिक्षित लोक मतदानाला येत नाहीत याचं गांभीर्य लक्षात घेऊन मी ह्या शहराला अजूनही काही मंडळी आपलं शहर मानत नाही की मी ह्या गावचा मी त्या गावचा पण मी पिंपरी चिंचवड शहराचा म्हणत नाही हा मुद्दा मी पहिला हायलाईट केला आणि त्यासाठी मग फार राजस्थान असू द्या गुजरात असू द्या बंगाल असू द्या कलकत्ता असू द्या साऊथ इंडियन असू द्या ही सर्व मंडळींची उहापोह केला त्यांना जाणीव करून दिली की ह्या शहरामध्ये काय होतंय. सध्या 10 वर्षामध्ये प्रचंड भ्रष्टाचार दडपशाही गुंडशाही या सर्व गोष्टीचं मी त्यांच्यासोबत आजपर्यंत त्यांच्याशी 40 वर्षापूर्वी संवाद साधलेला नव्हता आणि त्या पद्धतीनं मग मी केलेल्या कामाचं चेक म्हणतो आपण एक अंदाज घेण्यासाठी मेळावा घेतला 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या निमित्तानं आणि तिथून माझा आत्मविश्वास दुणवला आणि आज आपण तुम्ही पाहताय मला एकदमच अंडर एस्टिमेट करत होते की अपक्ष आहे. मग त्यात आमच्याकडे तज्ज्ञ फार मंडळी आहेत म्हणजे राजकीय विश्लेषक पत्रकार सोडून सुद्धा अनेक मंडळी आहेत की भाऊसाहेबचं असं आहे भाऊसाहेब किती नंबर जाईल. भाऊसाहेब आता 1 नंबरच्या जवळ आलेला आहे आणि तो 1 नंबर 23 तारखेला ओपन होईल. त्यामुळं पण हे सांगत असताना मी काँग्रेसच्या विचारसरणीतून आले असल्या कारणानं माझं एक ह्या फायदा होतो या निवडणुकीत मी कोणत्याही जाती धर्माविरुद्ध कधी आयुष्यात काम केलं. मी ज्ञानेश्वर माऊली सांगितलेल्या मानवता ही एकच जात आहे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करीत असल्या कारणानं अनेक मित्र माझे कामाला लागले आणि मग ते मला अपक्ष असल्यानंतर खूप अडचणी येतात कोणत्या की पुन्हा समोर पोहोचणं अवघड जातं. पण मी इतका नशीबवान आहे माझ्या 30 वर्षाच्या पुण्याचं फळ म्हणजे अनेक संघटना स्वतःहून मला पाठिंबा देत होते. मातंग समाज असेल धनगर समाज असेल 2 RPIचे गट असतील नाभिक समाज असेल कुंभार समाज असेल इतक्या जणांची पत्र आलीत माझ्याकडे आणि काल परवा जण मला म्हणजे फारशी आता जास्त मी माहिती नसते कधी कधी आपलीच माणसं आपलेच मित्र आज अखिलजी हे एवढ्या मोठ्या लेवलवर गेलेले आहेत MIMच्या माध्यमातून की ते अजून पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष पण आहे ऑल इंडियाच्या निवड समितीमध्ये देखील आहेत. काजी साहेब आहेत त्यांचे पदाधिकारी आहेत आणि आनंद कोरळ्यांचं तर धाडसच आहे. त्यांनी शिवसेनेचे चिंचवड विभाग प्रमुख आहेत उद्धव ठाकरे गटाच्या त्यांनी ते तर माझ्या इतकेच माझ्या बरोबरीनेच निवडणुकीत उतरलेले आहेत. आमचे माजी नगरसेवक गणेश लोंढे आहेत राजाभाऊ गोलंडे आहेत
सर्व प्रचारात हिरिरीने भाग करतात आणि अंडरकरंट खूप आहेत लोक. ती नावं मी आता सांगू शकत नाही, आता ते काम बंद करतील आणि 1-2 दिवस राहिले. त्यामुळे मी अखिल मुजम्मिल यांनी देखील मला मोठ्या मनानं आणि माझे पूर्व असलेलं काहीतरी कर्म व मैत्रीचं म्हणा या सर्व परिस्थितीत आणि इथे त्यांचा उमेदवार पण नाहीये, तर मी त्यांना विनंती केली की मतं वाया नको जायला आणि आता निवडणूकच मुळात दुरंगी होणार आहे, त्यामुळं मतांचं विभाजन नको, त्यामुळं मला थोडा हातभार लागेल म्हणून मी अखिल मुजम्मिल यांना त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती केली. त्यांनी मोठ्या मनानं मोठ्या अंतकरणानं माझं पूर्वश्रमेचं काम पाहून त्यांनी ते स्वीकारलं, निमंत्रण स्वीकारलं. खरं तर काल रात्री भेटलं, आज ते इथे डायरेक्ट बसलो. त्यामुळं त्यांचं मी माझ्या पक्षाच्या वतीनं म्हणजे अपक्षाच्या वतीनं तुम्हाला धन्यवाद देतो, कारण का अपक्ष आता वातावरण अतिशय सुंदर आहे. म्हणजे प्रत्येक उमेदवार हा निवडणूक जिंकण्यासाठी उभा राहिलेला असतो, तो तिचंच मत मांडत असतो. पण ह्या निवडणुकीमध्ये मतदार किती जागृत आहे हे सिद्ध होणार. त्यामुळे ते तुम्हाला ते जागृत करण्याचं काम मी 4 महिने केले, त्याचं फळ मला निश्चित मिळेल. मी अखिल मुजम्मिल यांना पहिले तुम्ही बोला नाही, पहिले सुरुवात करा. नमस्कार, मैं ऑल इंडिया मध्ये तरुण मुस्लिम या पक्षाचा महाराष्ट्राचा जनरल सेक्रेटरी आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आहे. तसंच पिंपरी शहरामध्ये पिंपरी चिंचवड मुस्लिम विकास परिषद या सामाजिक संघटनेचा मी अध्यक्ष आहे आणि गेल्या 15 वर्षापासून आमची संघटना मुस्लिम समाजाच्या विशेष विषयावरती म्हणजे शैक्षणिक असो, सामाजिक असो या विषयावरती आम्ही काम करत आहोत. आणि काही असे मुद्दे आहेत ज्यामध्ये आम्हाला महापालिकेच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये पण जायची वेळ आली. त्यावेळेस पण आम्ही महापालिकेच्या विरोधात जाऊन आमचे हक्क कोर्टामार्फत घेतले. आम्हाला असं जाणवलं की आम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये असा उमेदवार पाहिजे जे आमच्या समाजासाठी आम्हाला संरक्षण करून देऊ शकतो. त्या उद्देशाने आम्ही भाऊसाहेब बोरकर पाहतो. भाऊसाहेब बोरकरच्या अध्यक्षाखाली पण मी काम केलं नाही. पूर्वी मी काँग्रेसमध्ये होतो, त्यावेळेस अल्पसंख्याक विभागाचा अध्यक्ष होतो, त्यावेळेस पण भाऊसाहेबांच्या अध्यक्षाखाली मी काम केलं. त्यांचा स्वभाव मला माहिती आहे, ते कधी त्यांनी जात-पात त्यांनी पाहिजे नाही, त्यांनी समाजासाठी काम केलंय. त्याच उद्देशाने आम्ही आज या निवडणूकमध्ये चिंचवड विधानसभामध्ये आम्ही आज सगळं विचार केला की आमच्या पिंपरी मुस्लिम विकास परिषद या संघटनेच्या पदाधिकाऱ्याला बोलून काही सामाजिक धार्मिक गुरु त्यांच्याशी पण मी चर्चा केली तेव्हा हा उमेदवार एक सेक्युलर माइंड ज्याला म्हणतात, खरं सेक्युलर माइंड, हा सेक्युलर माइंडचा उमेदवार आहे आणि याच्या पाठीशी आपल्याला उभं राहायचंय. यासाठी आम्ही भाऊसाहेब यांच्या पाठीशी उभा आहोत. माझं नाव शफीउल्ला काझी, पिंपरी चिंचवड मुस्लिम विकास परिषद या संस्थेचा वाईस जनरल सेक्रेटरी आहे. तसे अखिल भाईंनी आता आपली भूमिका जशी स्पष्ट केली, तर या पिंपरी चिंचवड शहरामध्ये बरेचसे असे मुद्दे आहेत की जे या पालिकेच्या माध्यमातून पूर्णत्वाकडे न नेता ते अर्धवटपणे कसे सोडण्यात आले आणि प्रत्येक गोष्ट ही आंदोलन करूनच मागायची, तर असा एक पायंडा या ठिकाणी पाडला गेला. काही असे मुद्दे शैक्षणिक क्षेत्रामधले की आमच्या संस्थेने अक्षरशः सामाजिक संस्थेकडून मदत घेऊन किंवा मस्जिदीच्या बाहेर झोळ्या पसरवून पीक मागून वर्गणी गोळा करून पालिकेच्या शाळेमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांचा पगार देण्यासाठी 4 वर्ष इथं प्रयत्न केले. परंतु या चिंचवड विधानसभा मतदारसंघ असेल किंवा भोसरी विधानसभा मतदारसंघ असेल, या ठिकाणी असणारे जे शासन करते गत 5 वर्षामध्ये किंवा गत 10 वर्षामध्ये या प्रश्नावरती कुणीही असं गांभीर्याने लक्ष नाही दिलं आणि हा मुद्दा सोडवण्याचा कुणीही प्रयत्न केलेला नाही. परंतु आमच्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून या सर्व प्रश्नाची जाण आम्ही आज आपले अपक्ष उमेदवार भाऊसाहेब यांच्याकडे मांडली, तरी नक्कीच या प्रश्नावरती पुढेही काम करण्याचा आम्हाला एक आशावाद या ठिकाणी निर्माण केलेला आहे. आणि सेक्युलर हा आज 3 वर्सेस 3 आहे. आज आपण बघतो की बाकी महाराष्ट्रामध्ये 3 वर्सेस 3 लढाई आहे आणि त्याच्यामुळं जे अपक्ष उमेदवार आहेत आणि असं काय एक चित्र जाणवण्याचं म्हणजे क्रिएट करायचा एक प्रयत्न आहे. म्हणजे भाऊसाहेबांसारखा चेहरा असताना तुम्ही फक्त 3 वर्सेस 3 अशी लढाई नाही म्हणू शकत.
कारण अपक्ष त्यांचंही कार्य आहे या ठिकाणी आणि त्यांचं कार्य हे सेक्युलर माइंड असल्यामुळं आणि आम्हाला दोन्ही नको आहेत सध्या. बरोबर आहे, दोन्ही नको आहेत. कारण 10 वर्षापासून जे सत्तेत आहेत त्यांनी प्रश्न सोडवले नाही आणि ते 10 आता आपल्या भूमिका घेऊन आपल्या जनतेच्या समोर येत आहेत त्यांच्याकडूनही आम्हाला काही अपेक्षा नाहीये. कारण थेरगाव मध्ये आता एक प्रकार घडला आपल्याला सर्वांना माहित असेल की थेरगाव मध्ये एका मदरसेवरती रात्री 10, 11, 12, 3 वाजता कारवाई पालिकेच्या माध्यमातून केली. त्यावेळेस हे सर्व पदाधिकारी जे सो कॉल्ड महायुती असेल किंवा सो कॉल्ड महाविकास आघाडी असेल यांनी आपले फोन स्विच ऑफ करून बसले. तर आता तुम्ही येणाऱ्या ह्याच्यामध्ये समाजाला तुम्ही काय दिशा देणार आहे? इलेक्शनच्या 2 महिन्यापूर्वीच एक असा अजेंडा एक मुद्दा झाला की त्या मुद्द्यावरती तुम्ही समाजाच्या बरोबर उभारला नाही आणि आम्ही सामाजिक मुद्द्यावरती जर आम्ही हे प्रश्न घेऊन जर लढत असो आणि आमच्या त्या मुद्द्यामध्ये जर भाऊसाहेब जर आम्हाला आश्वासन देत असतील की इथं असणारा सर्व अल्पसंख्याक समाजाला जर आज संरक्षणाच्या दृष्टिकोनातून जर बघत असेल आणि ते जर पूर्णत्वास नेण्यासाठी जर एक आम्हाला एक आशावाद वाटत असेल तर 100% समाजाच्यावरती विचार करेल. आम्ही एक विचार देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत. समोर वरती वरती बस. धनाजी मी ओळखतो, त्यांनी फारच पूर्वी पाठिंबा दिलेला आहे. आता यांनी पाठिंबा दिलेला आहे, बोलले. आता तुम्ही डायरेक्ट संभाजी ब्रिगेडचे आदरणीय प्रवीणजी कदम साहेब एक खुर्ची हा प्रस्तुत केलं तिकडे आता संभाजी ब्रिगेड या ठिकाणी आले. त्यांचे छावाचे संजय छावा प्रतिष्ठानचे संजय जाधव साहेब या आपण एक खुर्ची मी बोललो झालं पाठिंबा त्यांनी आता एमआयएमच्या पत्रकार परिषदेचे माझा सामाजिक बांधिलकी ठेवून जर मी कार्यरत आहे तर असे मित्र आपोआप जोडले जातात आणि शेवटी तुमचं पूर्वकर्मच तुमच्या कामाचं इथं भविष्यात. आपण कसे वागतो, कसे बोलतो, समाज मन सुदृढ करण्यासाठी सांस्कृतिकपणा लागतो आणि समाज मन सुदृढ कधी होतं ज्यावेळेस ते पूर्ण परिपक्व होण्यासाठी सर्व संस्कारक्षम तुम्हाला अवलंब करावा लागतो, सर्व संस्कार. म्हणून धनाजी येळकर हे माझे तसे तर म्हणजे राजकीय माझे कधी ते मित्र झाले नव्हते, परंतु माझे ते पहिले पर्सनल मित्र झाले. आम्ही असंच महिन्याने एकदा कधी नुसतं गप्पा मारण्यासाठी भेटतो की काय चाललंय महाराष्ट्रात, काय करायचं, कशा पद्धतीने करायचं. त्यांनी पण पहिला पाठिंबा त्यांनीच दिला म्हणून मी त्यांना पहिले विनंती करतो तुम्ही पुन्हा. आज सर्वांना जय शिवराय. चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी आम्ही माननीय श्री भाऊसाहेब भोईर साहेबांना छावा मराठा महासंघाच्या वतीने जाहीर पाठिंबा आज देतोय. म्हणजे तसा पाठिंबा आहेच, कारण काम करण्यासाठी जी धमक लागते. आम्ही समाजकार्य करत असताना, काम करत असताना आम्ही बघितलं आणि विशेष म्हणजे या पिंपरी चिंचवड मध्ये आम्ही बघितलं फक्त ही वेगवेगळे पक्ष जरी दाखवत असले तरी ही एकमेकाचे सगळे बाकीचे पार्टनर आहेत.
आणि ही पार्टनरशिप कुठेतरी थांबली पाहिजे आणि लोकांच्या टॅक्सच्या लोकांनी प्रामाणिकपणानं जो कर भरलेला जो टॅक्स भरलाय तो लोकांच्या कामासाठी आला पाहिजे आणि यांच्या ज्या वर्षाला ज्या करोडो रुपयाच्या ज्या प्रॉपर्ट्या वाढताय हा काळा पैसा कुठं थांबला पाहिजे आणि त्याची खरी जबाबदारी ही आपल्या सर्व सामाजिक संघटनावरती आहे. आणि असे भ्रष्टाचारी लोक या सत्तेतून हाकलून देण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यावर आहे, आपल्या सगळ्यावर आहे. म्हणून आम्ही खरं म्हणजे एक सुसंस्कृत असा नेता एक उच्च शिक्षित असा नेता आम्ही निवडला आणि आम्ही भाऊसाहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे. आणि दुसरं कारण असं आहे की या पिंपरी चिंचवड मध्ये प्रचंड असे प्रश्न असताना ज्या पद्धतीने प्राधिकरणामधल्या अनधिकृत बांधकामाचा एवढा प्रचंड मोठा प्रश्न असताना सुद्धा या प्रश्नाचं दर 5 वर्षाला राजकारण केलं जातं. म्हणजे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सर्वसामान्यांच्या घराची 2-4 ठिकाणी कारवाई करायच्या, त्या लोकांना भीतीचं वातावरण तयार करायचं, त्या लोकांच्या मनामध्ये भीती तयार करायची आणि आम्ही तुमच्या पाठीमागे कसं आहे असं दाखवून हेच लोक ही राजकीय मंडळी आम्ही तुमच्या पाठीमागे आहे असं दाखवून त्या कारवाई थांबवण्याचं नाटक करायचं. हे आम्ही ओळखलं. म्हणजे या लोकांना इथले प्रश्न सोडवायचे नाही तर या लोकांना प्रश्नाचं राजकारण करायचं आहे. आणि अशी ही डुप्लिकेट लोक जी राजकारण करतात ही डुप्लिकेट लोक थांबवण्यासाठी आणि ह्या प्राधिकरण वासियांच्या ह्या अनधिकृत बांधकामाची केल्याची त्यांना अनधिकृत म्हणता येणार नाही खरं म्हणजे त्या लोकांनी त्यांच्या परिस्थितीनुसार केलेली ती बांधकाम आहे. परंतु त्या बांधकामात सुद्धा नियमात बसत नाहीत म्हणून सुद्धा त्यांचं स्वतःच्या मतासाठी जे घडलेलं राजकारण चालू आहे ते थांबवण्यासाठी आणि यांची जी ब्लॅकमेलिंग आहे ही ब्लॅकमेलिंग थांबवण्यासाठी म्हणून आम्ही नेता कसा असावा तो सर्वसामान्यांच्या प्रश्नाचं राजकारण नाही तर सर्वसामान्यांच्या प्रश्नाच्या बाजूला उभा राहणारा नेता असावा म्हणून आम्ही भाऊसाहेबांकडे पाहतो. आम्ही सगळ्याच पक्षाच्या लोकांचा अनुभव घेतला. आम्ही ताकद सुद्धा दिली त्या लोकांसोबत आम्ही ठामपणाने आम्ही पाठिंबा सुद्धा याच्या अगोदर दिला आहे. पण त्यांच्या एवढी निष्क्रियता किंवा त्यांच्या एवढा म्हणजे डुप्लिकेटपणा जो खोटारडेपणा जो आम्ही पाहिला आणि आतापर्यंत आमच्याकडे पर्याय नव्हता आणि तो भाऊसाहेबांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने उभा राहिला. म्हणून सर्व जाती धर्माच्या लोकांनी जो आज भाऊसाहेबांना पाठिंबा दिलाय आम्ही ठामपणानं त्यांच्या सोबत. कारण जर खरंच जर या पिंपरी चिंचवडला जर न्याय द्यायचा असेल सर्वसामान्याला जर सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवायचे असेल तर अशीच नेते सभागृहात पाहिजेत. लोकांच्या प्रश्नाचं भांडवल करणारी लोकांना ब्लॅकमेल करणारी आणि स्वतःच्या प्रॉपर्ट्या वाढवणारी लोकांना घरी बसले पाहिजेत. याच्यासाठी आणि विशेष म्हणजे मी आवर्जून परत सांगेन हे जे एकमेकाचे सगळे पार्टनर आहेत हे सगळे पार्टनर आपल्याला घरात बसवायचे मी उघड सांगतो. कारण आमच्या टॅक्सवर तुम्ही आमच्या टॅक्सच्या चोऱ्या तुम्ही करता. तुम्ही भले सुद्धा आता आपण सगळेच पाहतोय आम्ही सुद्धा डोळ्यात पाहतो हा जो सगळा नगारा चाललाय हा नगारा जर थांबवत असेल पैशाच्या माध्यमातून बाकी सगळ्या चालू आहे हे सगळं खरेदी करण्याचं जे प्रकार चालू आहे हे सगळ्यात मोठं म्हणजे लोकशाहीसाठी अत्यंत घातक असं एक कृत्य आहे. आणि प्रत्येकाला ज्याला वाटतं की लोकशाही आपल्याला वाचवायची आहे ज्याला असं वाटतं की आपल्याला संविधानासाठी संविधान आपल्याला वाचवायचं त्या प्रत्येकानं पक्ष बघून नाही. कारण आम्ही पक्ष सुद्धा स्वतःच्या युती करण्यासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र येताना आपण ह्या 5 वर्ष आपण तोच सगळ्याचा नाद म्हणजे नगानाच पाहिला म्हणून त्याच्यामुळे आता पक्ष नाही तर आता नेता बघायचा आहे माणूस बघायचा आहे व्यक्ती बघायचा आहे. व्यक्ती बघून आपल्याला मतदान करायचं असं आम्ही प्रत्येकानं आम्ही ठरवलं. म्हणून आम्ही आज भाऊसाहेबांच्या पाठीमागे ठामपणानं छावा मराठा महासंघाच्या वतीने मी त्यांना त्याच्या पाठिंबा देतो आणि थांबतो. जय हिंद जय त्यांना
कदम साहेब जय जिजाऊ. मी प्रवीण कदम, शहराध्यक्ष संभाजी ब्रिगेड. संभाजी ब्रिगेड सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आताचे उमेदवार सन्माननीय भाऊसाहेब भोईर साहेब यांचं पाठबळ आम्हाला राहिलेलं आहे. आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये खूप वर्षापासून आम्ही काम करतोय. सामाजिक क्षेत्रात असेल, आर्थिक सहकार क्षेत्रामध्ये असेल, शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल, संभाजी ब्रिगेडचं एक प्रबोधनाची चळवळ म्हणून कार्यरत आहे. 2016 मध्ये संभाजी ब्रिगेड हा राजकीय पक्ष झाला आणि त्यानंतर आम्ही एक राजकीय वाटचाल करायला सुरुवात झाली. 1-2 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये खूप मोठं राजकीय कांड घडलं. ते कांड घडल्यानंतर एकाएकी पडलेल्या शिवसेनेला संभाजी ब्रिगेडनं कोणत्याही प्रकारची अट आणि शर्त न ठेवता प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना म्हणून संभाजी ब्रिगेडनं जाहीर पाठिंबा दिला. त्यानंतर ज्या काही निवडणुका झाल्या त्यामध्ये 100% सहभाग नोंदवला. त्याचे साक्षीदार सन्माननीय आमचे कोराडे साहेब आहेतच. आमचं काम असं असतं, बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. आम्ही कधीच म्हणत नाही इकडे आहे तिकडे आहे, जे आहे ते समोर आहे. आणि शिवसेनेची आमची युती तुटली. आमचा जन्म काही शिवसेनेची युती करण्यासाठी झालेला नव्हता. युती तुटल्यानंतर आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडलो आणि आम्ही महाविकास आघाडी आणि महायुती हे जे दोन आहेत, हे दोन असे आहेत. महायुती म्हणजे ना बटेंगे ना कटेंगे जो विषय साधवले, एक विषमतावादी राजकीय व्यवस्था म्हणजे महायुती. काहीतरी धर्माचं बागोल करायचं, हिंदू मुस्लिमाचं चेहरा चित्रीकरण करायचं आणि लोकांमध्ये फूट पाडायची, ही महायुती. आणि महाविकास आघाडी म्हणजे वेगळी पुरोगामित्व. प्रत्यक्षात काहीच नाही. सन्माननीय भोईर साहेबांना मी मागच्या 15 वर्षापासून म्हणजे संभाजी ब्रिगेडच्या चळवळीमध्ये आलो तेव्हापासून पाहतोय. खरं सांगायचं म्हणलं तर भोईर साहेब तुमच्यावर सर्वात जास्त अन्याय हा महाविकास आघाडीनेच केलेला आहे. तुम्ही काय नाही दिलं त्यांना. महाविकास आघाडीला उभं राहण्यासाठी चिंचवडचा स्थानिक माणूस ज्यांच्यामध्ये प्रत्येक प्रकारची सगळी क्षमता असताना जाणून बुजून ह्या ना त्या कारणानं नवे ते कृत्य राबवून जाणून बुजून भाऊसाहेब भोईरांना सारखं पाठीमागे ठेवत आहे. सारखं आमदारकीचा विषय निघाला, भाऊसाहेब भोईरांनी आमदारकीचं हत्यार उचललं की त्यांना काहीतरी कारण दाखवायचं, कुठेतरी काहीतरी कमी जास्त दाखवायचं आणि ठरवून प्लॅनिंगनं मागच्या 3 टर्म मध्ये भाऊसाहेब भोईरांना डावललं गेलं. खरं सांगायचं म्हणलं तर आज जी तुम्ही प्रबळ इच्छा दाखवली ही 3 वर्षापूर्वी जर दाखवली असती तर आज चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून तुम्ही राहिले असते. पण तुमचा जो स्वभाव आहे म्हणजे दुसऱ्याच्या भावना जपण्याचा, हा स्वभाव समोरच्या माणसाचा असायला पाहिजे होता. पण समोरच्या माणसाचा स्वभाव हा निर्दयी आहे. ती लोक निर्दयी आहेत आणि तुम्ही जो आज निवडलेला मार्ग आहे हा निर्दयी आहे. तुमच्याकडे दल नाही, तुम्ही अपक्ष आहात. तुमच्याकडे कोणताही, तुम्ही निर्दयी आहात, तुमच्याकडे पक्ष नाही, जनता हाच पक्ष आहे. म्हणून संभाजी ब्रिगेड तुमच्या सोबत आहे. कारण बटेंगे तो कटेंगे हा जो विषमतावादी राजकीय प्रवास आहे हे भारतीय जनता पार्टीचं हे सर्वात मोठं मागच्या 10 वर्षाचं अपयश आहे. हे स्पष्ट उघड होते. सत्तेत तुम्ही आहात, राज्यकर्ते तुम्ही आहात
आणि तुम्ही लोकांना घाबरवून ठेवताय बटेंगे तो कटेंगे म्हणून इथून पुढच्या काळामध्ये हे बटेंगे तो कटेंगेचा खेळ तुमचा लवकरात लवकर संपणार आहे आणि त्यांची जे कोणी लोक पाठराखण करतील त्यांना सत्तेतून बाहेर काढण्याचं काम भाऊसाहेब भोईर या नेतृत्वाच्या सोबत संभाजी ब्रिगेड सक्षमपणे सोबत आहे आणि ते पण विना अट विना शर्त. आमची अट एक आहे, पैशाचा काळाबाजार होऊ नये आणि दुसरी शर्त एक आहे, समाजातील शेवटच्या घटकाला शिवरायांचं स्वराज्य, महात्मा फुलेंची समता, राजश्री शाहू महाराजांची बंधुता आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला सामाजिक न्याय शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी सन्माननीय भाऊसाहेब भोईर साहेब आपल्याला हे बळ मिळो आणि आपण नक्कीच विधानसभेमध्ये या विचारधारेची नाळ ठेवून आपण काम करावं. आम्ही तुमच्या सोबत आहे आणि मी संभाजी ब्रिगेडचा शहराध्यक्ष नात्याने आपणास जाहीर पाठिंबा देत आहोत. धन्यवाद. सर्व पत्रकार मंडळींना माझा नमस्कार. आमच्या पक्षाचे जे वरिष्ठ MIM पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष मान्य अखिल मुजवार साहेब, काजी साहेब आणि इथं जमलेला तो पत्रकार समुदाय, सर्वात पहिला आपल्याला माझ्याकडून जय भीम जय भीम. आज आपण इथं ज्या पत्रकार परिषदेसाठी जमलेलो आहोत तर चिंचवड विधानसभेसाठी जो अपक्ष उमेदवार जे थांबलेले आहेत, हे जे अपक्ष उमेदवार आहेत हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांचा एक पाठ आहे. तो फुले शाहू आंबेडकर या विचारांचे ते आहेत. तर त्यामुळं आमच्या पक्षाचं जे धोरण होतं की आपल्याला अशा उमेदवाराला पाठबळ द्यायचंय की ज्यांनी मुस्लिम समाजाला विरोध केला नाहीये, त्यांनी एसटी OBC VJMT ओपन कास्ट जे असतील ज्या समाजासाठी योगदान आहे, तर या समाजासाठी योगदान असलेला आम्हाला एकच चेहरा भेटला की म्हणजे मान्य भाऊसाहेब भोईर. आणि आता जे उमेदवार थांबलेले आहेत, जे म्हणजे उभाटाचे असतील किंवा महाविकास आघाडीचे असतील किंवा महायुतीचे असतील, या जो म्हणजे यांचा जो म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे की यांनी आतापर्यंत पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे चिंचवड विधानसभा आहे, त्या चिंचवड विधानसभामध्ये जे उच्चभ्रू सोसायटी आहे, तर उच्चभ्रू सोसायटीमध्ये यांनी पाण्याचे नियोजन याला करता आलेले नाहीये. आता जर आपण तिथली परिस्थिती पाहत असाल तर तिथं पाण्याची जी टँकर लॉबी आहे चिंचवड विधानसभेमध्ये ती खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि यांचे जे नाते होते या टँकर लॉबीसाठी पोहोचण्यासाठी आहे. 3 लाख जो मतदार तो चिंचवड विधानसभेमध्ये आहे हा पाण्यापासून वंचित आहे. या ज्या आजीमाजी जे आमदार होते त्यांनी चिंचवड विधानसभेसाठी पाणी सुद्धा आणलेलं नाहीये. आणि या ज्या आता जे उमेदवार आहेत यांनी कुठल्याही प्रकारे जो वंचित जो राहिला असतील, जसे महिलांवरती जे अत्याचार झाले असतील, बलात्कारचे प्रकरण असतील, पॉस्कोमधील पीडित लहान बाळाचे प्रकरण असतील, याच्यामध्ये जे सन्मान्य जे भाजपचे आणि राष्ट्रवादी गटाचे जे उमेदवार आहेत ते आतापर्यंत कधी उतरलेले नाहीये. तुम्ही त्यांचा दाखवून त्यांनी कुठल्याही म्हणजे अन्याय पीडितग्रस्ताला त्यांनी न्याय मिळवून दिलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्या भाऊसाहेबांचा चेहरा असा आहे की जे महात्मा फुलेंचे जे विचार आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे विचार आहेत, त्यांनी या विचारांची प्रेरणा घेऊन त्यांनी कमीत कमी झोपडपट्टीमधील जो विद्यार्थी वर्ग आहे तो सक्षम केलेला आहे. ते शिक्षणाच्या प्रवाहात आहेत. आता काल परवा जे उत्तर प्रदेशून जे योगी महाराज आले होते त्यांनी एक घोषणा केलेली की अगर म्हणजे तुम्ही जर एकत्र येऊन जर हरला नाही किंवा एकत्र आला नाही, म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे की त्यांची जी भाषा होती ही साधू जे असतात त्यांच्यामध्ये मुळामध्ये हा मतभेद म्हणजे नसायला असो. तर श्रीमद जी भगवद्गीता आहे, भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे म्हणजे की साधू कोणाला म्हटलं जावं की त्याचं दुःखामध्ये आणि सुखामध्ये मन विचलित झालं नाही पाहिजे आणि त्यांनी कुठल्याही धर्माला टीका केली नाही पाहिजे, तर त्याला साधू म्हणलं जातं. तर या जे त्यांनी जी घोषणा केलेली आहे की तर तुम्ही एकत्र नाही आला तर तुम्ही कापले जाल, की त्याला एकच सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य आहे, इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना आहे, महात्मा फुलेंचे विचार आहेत. तर आम्ही भाऊसाहेब भोईर यांच्या माध्यमातून आव्हान करतो लोकांना की
पडेगे तो बडेगे, हा आमच्यासाठी एक महत्वाचा संदेश आहे की धर्म कुठल्याही धर्माने सांगितले नाही की या धर्माचा विरोध करा, त्या धर्माला टार्गेट करा. आज जो मुस्लिम समाज आहे, मुस्लिम समाजाकडे एक आव्हान करतो बाबासाहेब आंबेडकरांचा कार्यकर्ता म्हणून की हा जी तुमची ताकद आहे ही पूर्ण ताकद भाऊसाहेबांच्या मागे राहिली पाहिजे आणि यांना जास्तीत जास्त प्रमाणात वोटिंग कसं झालं पाहिजे याच्यावर आपण काम केलं पाहिजे. यासाठी सर आम्ही आमची टीम सज्ज केलेली आहे. आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे की जो चिंचवड विधानसभामध्ये गुन्हेगारी प्रमाण हे जे दोन्ही आमदार आहेत आजी माती त्यांना अपयश आलेलं आहे. गुन्हेगारी प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. झोपडपट्टीमध्ये भाईज मॅन्युफॅक्चर होतात, तिथून अशी फुल मॅन्युफॅक्चर होत नाही. त्यासाठी भाऊसाहेब एक काम करतील, आम्हाला 100% विश्वास आहे, अभिमान आहे की आमच्या अखिल भाई यांनी भाऊसाहेब भोईराला जे पाठिंबा दिला आहे आणि याच्यावरती आम्ही 100% काम करू आणि याला निवडून आणण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करू आणि येणाऱ्या दिवसामध्ये विजय हा भाऊसाहेब भोईरांचाच असेल अशी आम्ही 100% यांना खात्री देतो. धन्यवाद. विचारायचं असतं त्याला तर काय हे विचारण्यासाठी तो पूर्वीचा काळ गेला. आता हे इथून हे उठले ना 2 मेसेज पाठवले की कार्यक्रम होऊन जाईल. आता ते तिथे गेले दिवस. इथून अमेरिकेला अहो त्या काळामध्ये गणपती दूध पेला होता तर 1 मिनिटात BBC रिपोर्टरला बातमी आली. आता तर सोशल मीडिया. तुम्ही जो मुद्दा काढला इलिगल बांधकामाचा गावामध्ये, तर भाऊसाहेब भोईर परत निवडून आले ते काम करतील असा विश्वास आहे का तुम्हाला? तो विश्वास आहे आणि भाऊसाहेब भोईरांच्या हाताला हात म्हणजे त्यांचं मनगट पकडून आम्ही ते काम करून घेऊ शकतो एवढा विश्वास आहे. त्याच्यामुळं आम्ही त्याच्यात संघटनेचं नाव छावा आहे ना. माझा विजय होणार आहे पण ते मतांचा मी 23 तारखेला सांगेन दुपारी 2 नंतर व्यवस्थित सांगेन. हो मग पहिल्या सर्वात महत्वाचं म्हणजे जे पिंपरी चिंचवडचं जे पावित्र्य आहे ना, तसं तर प्रवीण कदमांना मी पहिल्यांदा ऐकलं. खूप म्हणजे असे प्रगल्भ जर नेते असेल ना तर हे जे राजकारणाचं अर्थकारण करण्यासाठी समाजामध्ये तेढ निर्माण करून सत्ता भोगणारी जी सत्ता पिपासू जी माणसं आहेत ना त्यांना आम्ही सर्वजण एकत्र आलो ना नाही घरी बसवलं तर आम्ही पण त्या पथडीतले आहोत. माझ्या ह्या मोराया बसवाई चापेकरांच्या या भूमीमध्ये, संत तुकारामांच्या भूमीमध्ये, माऊलींच्या भूमीमध्ये आजपर्यंत जातीय स्वरूपाचं पावित्र्य ठेवलेलं आहे. या दिवशी अशी वेळ येईल ना मी राजकारण सुद्धा सोडून देईन. एवढं काय महत्वाचं नाही माणसांपेक्षा. राजकारण महत्वाचं असं आहे की सामाजिक कशासाठी का कित्येक हजारो वर्षापासून सगळे गुन्हे गोविंदाने राहतात. कशासाठी तुम्ही असे घाणेरडे शब्द प्रयोग करून जाती जातीमध्ये ते निर्माण करतात? कारण कशाच बरं ठीक आहे राजकारणी होऊन तुम्ही काय साध्य करणार आहे, कोणती क्रांती करणार आहे? फक्त अर्थकारणच ना. आणि त्यांना खात्री पडायला लागलेली आहे की अर्थकारणाच्या माध्यमातून राजकीय सत्ता संपादन करू शकतो हा त्यांना एक आत्मविश्वास आलेला आहे आणि तो दूर करायचा आपल्याला. त्यामुळं मला हलक्यात घेतलं होतं बऱ्याच जणांनी आणि म्हणून हा शेवटचा हे आता जे बसलेत ना स्टेजवर ते तुम्हाला माहिती आहे सगळेच बसलेत. आता काय होतं तुमच्या समोर पण महाविकास आघाडी आणि महायुती हे दोनच ऑप्शन दिसत आहेत म्हणून हे प्रश्न येत आहेत. आणि पूर्वीपासून एक परंपरा आहे गृहीत धरायची. तर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, आपण सुजाण पत्रकार आहात, व्यवस्था बदलणं जरी अवघड असलं तर एवढं अवघड नाही की आमच्या पुढे आहे. ह्या मूळचा भूमिपुत्र चिंचवड विधानसभा मतदारसंघातला व्यक्ती भाऊसाहेब भोईर आहेत आणि पिंपरी चिंचवड महापालिका स्थापन झाल्यापासून भोईर आणि चिंचवडची लोक महापालिका चालवण्यामध्ये त्यांचा म्हणजे सिंहाचा वाटा. अरे नौखा माणूस नाही. आत्ताचे जे उमेदवार आहेत ना त्यांचं जेवढं पालिकेतलं करिअर झालंय तेवढं ह्या उमेदवाराचं राजकीय करिअर आहे. म्हणजे त्याच्या 10% पण ह्यांच्या 10% पण ते नाही. त्यामुळे तुम्ही हलक्यात घेऊ नका. राहिला प्रश्न आता तुम्ही जे सर म्हणले की
खूप उशीर झाला. तर हा उमेदवार ऑलरेडी आमचे उमेदवार ऑलरेडी सांगवीपासून ते मांगोर्डीपर्यंत पोहोचलेले. आता फक्त राहिलेला आहे विषय की हा उमेदवार आपल्यासाठी कसा चांगला आहे हे सांगण्याचा. त्यामध्ये आम्ही आमची चांगली बाजी लावू आणि खरोखरच तुम्हाला अभिमान वाटेल की भाऊसाहेब भोईर सुद्धा एक दमदार माणूस आहे आणि दमदार आमदार म्हणून तुम्हाला निदर्शनास येईल याची मी शाश्वती देतो. रिझल्ट भाऊसाहेब साहेबांनी सांगितलं 23 तारखेला आम्ही कळवणार. आम्ही हे फक्त ब्रिगेडच नाही, आमच्यासोबत खूप संघटना आहेत वेगवेगळ्या जाती धर्माच्या नावावर काम करणारे. तर त्या सर्व संघटना आम्ही एकाच छत्रछायेखाली आणण्याचं काम आम्ही करणार आहोत. नक्की त्यांनी सांगितलं अपक्षाला मतदान करा. सुप्रा साहेब जो निर्णय घेतला, सुप्रा साहेब करण्याचा आमचा मानसच तो आहे. ज्यांनी आम्हाला मराठ्यांना फसवलंय तो सुप्रा साफ करण्यासाठी जबाबदार आम्ही टाकतो. मला ऍक्च्युअली तेच म्हणायचं होतं. आता जसं म्हटले की सर्वसामान्य माणूस काय करू शकतो हे आमच्या जरांगे पाटलांनी दाखवून दिलं. अपक्षांना मदत करा. नाही, जाहीर आदेश दिलेला आहे आम्हाला, लक्षात घ्या. ज्यांनी आम्हाला त्रास दिलाय त्यांना आम्हाला पाडायचं म्हणून आज आम्ही मी काय सांगतोय, आम्हाला ज्यांनी फसवलंय त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी आज आम्ही आम्ही जागा नाही कुणाला दाखवणार. मी तुम्हाला सगळ्यांना विधानसभा दाखवणार आहे. आणि अजून एक महत्वाचा विषय मला मी थोडक्यात बोलवून मी थोडं बोललो नाही. महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना घडली. कोकणामध्ये सिंधुदुर्गमधला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी घटना होती. आणि ते शल्य आमच्या मनातलं कधीच निघणार नाही. आणि तोपर्यंतच पिंपरी चिंचवडमध्ये घटना घडली. छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभा करण्याच्या अगोदरच छत्रपती संभाजी महाराजांच्या पायाला तडे गेले मुजरीला. एवढी घाणेरडी घटना महाराष्ट्रच नाही अखंड हिंदुस्थान सहन करणार नाही. आणि त्याचं मला तुम्हाला एक कारण हे द्यायचं आहे की असे जे अत्यंत उच्च पराकोटीचे जे भ्रष्टाचारी आहेत, एवढे खांदेडा जो भ्रष्टाचारी या ज्या छत्रपतीच्या दैवताच्या नावावर तुम्ही राजकारण करता, ज्या दैवताचं नाव घेऊन तुम्ही राजकारण करता, जर त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जर पुतळे तुम्ही जर व्यवस्थित उभा करू शकत नाही, त्यांचे स्मारक जर तुम्ही चांगल्या पद्धतीने दर्जेदार उभा करू शकत नाही, त्याच्यामध्ये जर तुम्ही भ्रष्टाचार करू करता एवढे खरे, याच्यापेक्षा नीचपणाचा दुसरा प्रकारच कुठला असू शकत नाही. हे शल्य कायम आमच्या याच्यामध्ये मनामध्ये पोहोचत आहे. आणि त्यांना खरंच आज वेळ आलेली आहे की ह्या भ्रष्टाचारांना आणि अशा ठिकाणी जर एवढे घडलेले प्रकार होत असतील तर अशा लोकांना इथं जाण्याचा अधिकारच नाही. हे आम्ही ठरवूनच आम्ही पाठिंबा देण्यासाठी आलो. एवढंच मला तुम्हाला माध्यमातून आपले मनापासून धन्यवाद. आणि तुम्ही मला निवडणुकीमध्ये या प्रचार यंत्रणेमध्ये खूप मोलाचं सहकार्य केलं आणि पत्रकार सोडून एक नागरिक म्हणून सुद्धा माझा प्रचार केला. मी बाहेर कोणाला सांगणार नाही जाहीर, पण तो सुद्धा तुम्हाला तुमच्या मनापासून तुम्हाला मी धन्यवाद देतो. नानांनी नेतृत्व केलं, सगळ्यांनीच नेतृत्व केलं. आणि मी माहिती घेत होतो की पत्रकार कोण कोण काय काय बोलतंय, कसं कसं बोलतंय.
पण सगळे म्हणत होते फक्त अपक्षाला चालवा असंच तुमची सगळी मागणी होती. तुम्ही ती पूर्ण कराल आणि त्याचं रूपांतर मतांमध्ये होईल अशा पद्धतीच्या भावना व्यक्त करतो. उद्याच्या बातमीनं परिवर्तन होईल म्हणजे तेच तुमचं होईल. धन्यवाद.